हॅलो फ्रेंड्स, आज आपण मेहंदी कशी काढायची शिकणार आहोत. फर्स्ट आपण असं एक अर्धा चंद्र काढून घ्यायचं आहे आणि त्यावर तशाच लाईन्स काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पूर्ण वर्तुळ काढायचा प्रयत्न करायचा आहे. आपण त्यावर 2-3 राऊंडची प्रॅक्टिस करायची. हे झालं दुसरं. आता तिसरं, अशा सरळ लाईन्स काढून समांतर अंतर ठेवून प्रत्येकीमध्ये अशी लाईन काढून घ्यायची. आता झालं चौथा नंबर. आपण अशी वेव्ही लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. यातलं पण अंतर असं समांतर हवं असं. आता आपण अशा एक स्पायरल काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं चक्र गोल, जसं आपण वर्तुळ काढलं सेम त्याच प्रकारे काढायचं आहे. सेम तशाच प्रकारे. आता हे झालं वर्तुळ. आता आपण एक वर्तुळाभोवती पाकळ्या काढून एक फूल काढण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे. हे झाल्या पाकळ्या. हे चक्र आणि फुलाचा उपयोग करून आपण एक दुसरं फूल काढायचं आहे. हे असं. अगोदर आपण जशा पाकळ्या काढल्या त्याच्यापेक्षा थोडे आकाराने पातळ, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, लहान असलेले पाकळ्या काढून फूल काढायचं आहे. हे फूल मेहंदीमध्ये प्रत्येक जागी उपयोगी पडतं. आता आपण अशा प्रकारची एक फूल काढायचं आहे. मेहंदी जर आपल्याला अगोदर हातावर अशी स्टार्ट करायची असेल डिझाईन, तर त्याच्या अगोदर ह्या फुलाचा आपण वापर करू शकतो, जे मी आत्ता काढत आहे. हे काढण्यासाठी याची पाकळींची प्रॅक्टिस अशी करा तुम्ही. हे बघा, असं अर्ध घेऊन नंतर त्यापेक्षा थोडी उंच पाकळी काढायची, त्यानंतर त्यापेक्षा छोटी, त्यानंतर ही झाली पाकळी. अशा पाकळ्यांचं 5 पाकळ्यांचं फूल हे काढू शकतो आपण. आता ही अशी काढण्यासाठी ही अशी पाकळी काढायची. हे पण तसंच, फक्त राऊंड थोडा मोठा आला पाहिजे. आणि परत एकदा आपण एक स्पायरल काढायचं आहे. असं स्पायरलमधलं दोन्हीचं अंतर एकदम इक्वल असायला हवं प्रत्येक राऊंडमधलं, आणि थोडं मध्ये मध्ये मिळती जुळती यायला पाहिजे. ही झाली अशी फर्स्ट डे ऑफ